सासऱ्याचं निधन होऊन काही दिवस झाले होते. 43 वर्षाची माझी सासू एकटीच घरी राहत होती. म्हणून तिच्या भेटीसाठी मी माझ्या बायकोला घेऊन सासरवाडीला गेलो. तिची ती भरलेली फिगर आणि रेशमी मांड्या पाहून मला राहवलं नाही. म्हणून त्या रात्री बायकोला झोपेच्या गोळ्या देऊन मी सासूच्या, मी राहुल, मी सध्या 30 वर्षाचा युवक आहे. मी सेल्स मॅनेजर असून मी महाराष्ट्रात राहतो. माझे लग्न 5 वर्षापूर्वी झाले आहे. माझी पत्नीसुद्धा 25 वर्षाची असून तिला एक बहीण राणी 22 वर्षाची आहे. ती कॉलेजला आहे व हॉस्टेलला राहून शिक्षण घेते. आणि माझी सासूबाई सध्या 43 वर्षाची असून माझे सासरे 10 वर्षापूर्वीच मरण पावले. त्यामुळे त्यांच्या घरात तिघीच होत्या. त्यामुळे माझी बायको सुद्धाचे लग्न झाल्यामुळे आता त्यांच्या घरात फक्त दोघीच राहत होत्या. परंतु राणी हॉस्टेलला गेल्यामुळे आता सासू एकटीच घरी राहत होती. तुमचा जास्तीचा वेळ न घेता सरळ माझ्या कथेवर येतो. माझी सासरवाडी माझ्या गावापासून जास्त दूर नाही, पण तरीही 45-50 किलोमीटर अंतरावर आहे. ही गोष्ट माझ्या जीवनातील एकदम सत्य घडलेली आहे. या गोष्टीची खरी नायिका दुसरी कोणीही नसून माझी सासू संध्या आहे. माझी सासू 43 वर्षाची असून ती दिसायला 35ची वाटते. ती दिसायला एकदम सुंदर असून रंगाने तिच्या नावाप्रमाणेच थोडीशी सावळी आहे. परंतु एकदम सुडोल बांधा असून ती अंदाजे 36-32 असेल. तिला जेव्हा कुणीही निरखून बघितलं तर त्याचं तोंडातून पाणी निघाल्याशिवाय राहणार नाही, कारण तिने तिचे शरीर मेंटेन ठेवलेले आहे. असं वळणदार शरीर पाहून भल्या भल्याचं तो डळमळायला भाग पाडणार होतं. माझी मेहुणी जेव्हा लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे राहायला आली होती तेव्हा तिथे 2 वेळा जबरदस्त सुंदर वेळेचा अनुभव दिला होता. त्या तिनेही मला खूप साथ दिली होती. ती पण खूप मादक आहे. आमच्या संबंधाबाबत तिच्या आईला व बहिणीला शक येत असल्यामुळे तिने माझ्यासोबत अंतराने राहणे चालू केले. त्यामुळे त्यानंतर ती मला त्याविषयी बोलत नाही व बोलूही देत नाही. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. माझ्या सासूविषयी माझी कधीही वाईट नजर नव्हती. 3 महिन्यापूर्वी मी व माझी पत्नीसुद्धा माझ्या सासूकडे तिची आई आजारी असल्यामुळे तिला पाहायला गेलो होतो. आम्हाला रात्री उशीर झाल्यामुळे आम्हाला रात्री तिथेच थांबावे लागले. मी माझ्या मेहुणीला छेडत होतो. मला तिला एकदा अनुभवायची खूपच इच्छा होत होती, पण ती काही मनात नव्हती. मग रात्री 11 वाजता मी माझ्या मोबाईलचा डेटा संपला म्हणून माझ्या सासूच्या मोबाईलचा डेटा वापरत होतो. तेव्हा तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला. तो मी सहजच पाहिला तर तो तिचा मानलेला भाऊ आहे त्याचा होता. मेसेज होता, तब्येत कशी आहे? सासू झोपली असल्यामुळे मी ठीक आहे अशी उत्तर दिले. पुढून पुन्हा मेसेज आला, काही त्रास होत आहे का? मी म्हणालो, काहीही नाही सध्या. सासूचा भाऊ म्हणाला, चूक झाली आपल्याकडून. बिना लावता अनुभवायला पाहिजे नव्हतं असं म्हटल्यावर मला थोडासा शॉक आला. नाहीतर मी माझ्या सासूला एकदम सभ्य समजत होतो. मी मुद्दामून विचारलं, मी सांगितलं होतं ना तुम्हाला प्रॉब्लेम होतील म्हणून. सासूचा भाऊ म्हणाला, तुला पाळी आली नाही म्हणून लवकर समजलं म्हणून बरं झालं, नाहीतर प्रॉब्लेम झाले असते. माझा शक आता विश्वासात बदलला होता. मी निश्चित करण्यासाठी विचारलं, आता काय करायचं? तेव्हा सासूचा भाऊने उत्तर दिला, पडलं ना आता पुन्हा काय करायचं? मी म्हणालो, यापुढे असा रिस्क घ्यायचा की नाही? सासूचा भाऊ म्हणाला, मग आज येऊ का? मी म्हणालो, आज नको, सुद्धा आली आहे. तो म्हणाला, कधी जाणार आहे? मी म्हणालो, उद्या. तो म्हणाला, ओके, मी उद्या येतो.
मी ओके म्हणालो तेव्हा तो म्हणाला, आता रिस्क नाही घ्यायचा, मी येताना पाकिट घेऊन येतो. मी ओके म्हणालो. हे सर्व पाहिल्यावर मला समजलं की माझी सासू तिच्या मानलेल्या भावाकडून अनुभव घेते. त्यामुळे तिला दिवस गेले होते. ती सध्या दुसऱ्या कोणत्याही आजाराने आजारी नसून तिने अबॉर्शन केले होते. तिचा विचार करता करता मला केव्हा झोप लागली समजलंच नाही. सकाळी उठल्यावर बाहेर आलो तर सासू भांडी घासत होती. बायको घरात नव्हती. भांडी घासताना तिने नाईटी घातली होती. ती भांडी घासताना नाईटी गुडघ्यापर्यंत थोडीशी वर केली होती. त्यातून तिच्या मांद्या एकदम मादक दिसत होत्या. त्या पाहून असं वाटत होतं की लगेच तिला उचलून घरात घेऊन मोकळी करून सुंदर वेचानुभव देऊन टाकावं. पण मी माझ्या भावना शांत करत बसलो. थोड्या वेळाने मी दुपारी घरी जायला निघत होतो. तेवढ्या सासू मला म्हणाली, आपण दवाखान्यात जाऊन माझे राहिलेले इंजेक्शन घेऊन येऊ. त्यावेळी बायको म्हणाली, मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते, तुम्ही दवाखान्यात जाऊन या. मग आम्ही दुपारी 3 वाजता दवाखान्यात जायला निघालो माझ्या मोटरसायकलवर. मी जेव्हा गाडीला ब्रेक लावत होतो तेव्हा तिचे व्यक्तिमत्व माझ्या पाठीला लागत होते. त्यामुळे मी गरम होत होतो. असं वाटत होतं हिला लगेच गाडी बाजूला लावून इथं सुंदर वेळचा अनुभव देऊन मोकळी करावी. पण मी कंट्रोल करत दवाखान्यात गेलो. तिथे सलाईन लावल्यामुळे आम्हाला उशीर होत होता. त्यामुळे मी तिच्या शेजारी बसून माझा मोबाईल बघत बसलो होतो. तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी सासूचा मोबाईल घेतला व रात्रीची चॅटिंग काढून मोबाईल सासूच्या हातात दिला. थोड्या वेळाने सासूने वेळ बघण्यासाठी मोबाईल घेतला व लॉक काढून पाहिलं तर तिला रात्रीची चॅटिंग दिसली. ती पाहून तिच्या पायाखाली जमीन गेल्या काही सारखी झाली व माझ्याकडे बघत होती. मी पण तिला स्माईल दिली. तिला सर्व प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये आम्ही दोघेच होतो व जागाही थोडीच होती. सासू गप्प झोपून होती. तिच्या डोळ्यात पाणी येत होते. ते बघून ती मला म्हणाली, तुम्हाला या वयात हे शोभतं का? ती म्हणाली, चूक झाली, मला माफ करा. यापुढं असं काहीही होणार नाही. मी म्हणालो, तुम्हाला पण भावना आहेत हे मला समजतं, पण भावासोबत. तेव्हा ती म्हणाली, चूक झाली माझी. मी म्हणालो, मी हे सर्व सुधाला सांगणार आहे. यापुढे तुमचा व आमचा काहीही संबंध नाही. ती म्हणाली, असं करू नका, मला तुमच्याशिवाय कोणी पण नाही. मी म्हणालो, आहे ना तुमचा भाऊ. ती म्हणाली, चूक झाली, यापुढं असं काहीही होणार नाही, मला एकदा माफ करा. मी म्हणालो, तुम्ही मजाक करा, याहून आम्हाला काहीही करायचं नाही. ती मला खूप विनवणी करत होती. मला लक्षात आले होते की आता ती माझ्या जाळ्यात आली आहे. आता तिला अनुभवायची सुवर्ण संधी आहे. याचा फायदा घ्यायला पाहिजे. म्हणून मी तिला म्हणालो, तुम्हाला आमच्यासोबत नातं ठेवायचं असतील तर माझं एक काम करावं लागेल. ती म्हणाली, तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही माझ्या मुलींना काहीही सांगू नका प्लीज. मी म्हणालो, ठीक आहे, पण माझं काम थोडं कठीण आहे. ती म्हणाली, तुम्ही काहीही सांगा, मी करण्यास तयार आहे. मी म्हणालो, मला तुमच्यासोबत सुंदर वेळचा अनुभव करायचा आहे. तेव्हा ती थोडी अचंबित होऊन म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? असं होऊ शकत नाही. मी म्हणालो, भावासोबत होऊ शकतं तर जावईसोबत का नाही? ती म्हणाली, मी माझ्या मुलीला धोका देऊ शकत नाही. मी रागात म्हणालो, आता पुढचं तुम्ही ठरवा काय करायचं. ती गप्प झाली. तेवढ्यात डॉक्टर तिथे आले. सलाईन संपत आली होती. ती त्यांनी काढली. मी जाऊन त्याच्याकडे गोळीची चिठ्ठी घेतली, गोळ्या घेतल्या व सासूच्या हातात देऊन गाडीवर बसली. सासू माझ्या पाठीमागे बसून निघालो. गावाच्या बाहेर आल्यावर सासूला मी म्हणालो, घरी गेल्या गेल्या आम्ही लगेच निघणार आहोत. तर सासू म्हणाली, तसं काही करू नका,
तुम्ही म्हटलं तर मी करण्यास तयार आहे, पण फक्त 1 तास. त्यावर मी म्हणालो, तुमच्या भावाला केव्हा पण मला एकदाच. ती म्हणाली, कोणाला समजलं तर काय होणार? मी म्हणालो, कोण सांगणार? यावर ती गप्प झाली. थोडं पुढं गेल्यावर मी लघवीला गाडी थांबवली. लघवी झाल्यावर आजूबाजूला पाहिलं, सर्वत्र अंधारच अंधार दिसत होता. आसपास कुणीही दिसत नव्हतं. याचा फायदा घेऊन मी तिला माझ्याकडे ओढून घेतलं. तिच्या कमरेला धरून माझ्या अंगावर घेऊन मी गाडीला उभा झालो. ती मला म्हणत होती, कुणी पाहिलं? आपण घरी गेल्यावर पाहू. मी तिला पापी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती तोंड वाकडं करत होती. मी तिला म्हणालो, मला आता एक पापी दे, नाहीतर तुला इथेच वावरात घेऊन जाऊन मोकळी करून अनुभवून टाकीन. तेव्हा तिने मला एक जबरदस्त पापी दिली. आम्ही घरी आलो. मी मेडिकलवरून गोळ्या घेताना एक पॉकेट झोपीच्या गोळ्या घेतल्या होत्या, कारण माझी मेहुणी हॉस्टेलला राहायला आजच गेली असल्यामुळे घरी आम्ही तिघेच राहणार होतो. घरी गेल्यावर जेवण करत असताना मी माझ्या बायकोच्या पाण्याच्या ग्लासमध्ये 2 झोपेच्या गोळ्या टाकल्या. जेवण झालं की बायको म्हणाली, मला झोप येत आहे, मी झोपायला जात आहे. व ती जाऊन झोपली. थोड्या वेळाने मी तिला हाक दिली, पण ती घोरत होती. मी सासूला म्हणालो, आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊ. ती म्हणाली, सुद्धा जागी असेल. मी तिला झोपेच्या गोळ्या दिल्याबाबत सांगितले व तिला घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेलो. रूममध्ये गेल्यावर लगेच दरवाजा लॉक करून मी सासूला माझ्याजवळ ओढले व पापी करायला सुरुवात केली. ती पण मला पूर्ण प्रतिसाद देत होती. काय मजा येत होती. माझ्या बायकोपेक्षा खूपच भारी करत होती. मला स्वर्गात असल्याचा फील होत होता. मग एक एक करून तिची साडी वगैरे सर्व बाजूला केलं व माझे पण सर्व कपडे बाजूला करून मी पण मोकळा झालो. संध्या आता माझ्यासमोर लाल कव्हरवर होती. काय मादक दिसत होती. मी तिचे व तिने माझे कव्हर वेळ घेत हळूहळू बाजूला केले व उभा राहून तिचे व्यक्तिमत्व हाताळत होतो. संध्या आता माझ्यासमोर पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत होती. 36-32-36चा तो बांधा पाहून मला स्वतःवर ताबा ठेवणं अशक्य झालं होतं. लाल रंगाच्या अंथरुणावर तिचं ते सावं आणि उजळलेलं शरीर एखाद्या कोरीव मूर्तीसारखं दिसत होतं. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि माझ्या हाताने तिच्या कमरेच्या वळणावर स्पर्श केला. तिने लाजेने डोळे मिटून घेतले होते. मी हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणालो, सासूबाई, इतकं सुंदर शरीर तुम्ही इतके दिवस लपवून ठेवलं होतं. तुमच्यासमोर तर सुद्धा पण काहीच नाही. माझं हे बोलणं ऐकून ती थोडी शहारली. मी तिचे ते भरलेले उरोज आपल्या हातात घेतले. त्याचा मऊपणा मला वेड लावत होता. 43व्या वर्षीही तिने स्वतःला कसं मेंटेन ठेवलं होतं याचं मला नवल वाटत होतं. मी खाली झुकलो आणि तिच्या मानेवर आणि छातीवर ओठाने जादू करायला सुरुवात केली. ती हळूहळू सुस्काटे सोडायला लागली होती. तिचा प्रतिसाद बघून माझा उत्साह आणखी वाढला. मी तिचे पाय थोडे रुंद केले आणि तिच्या मांड्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. मगाशी भांडी घासताना ज्या मांड्याने मला वेड लावलं होतं त्या आता माझ्या हातात होत्या. तिथली त्वचा एकदम गुळगुळीत आणि रेशमीसारखी मऊ होती. मी तिथे माझे ओठ टेकवले तशी ती जोरात श्वास घेऊ लागली आणि तिने माझे केस आपल्या हाताने घट्ट पकडले. ती पुटपुटली, राहुल, बस करा ना आता. मला खूप वेगळंच वाटतंय. तिच्या आवाजातील तो मादकपणा मला सांगत होता की तिलाही आता या गोष्टीची खूप भूक लागली आहे. मी वेळ न घालवता माझं संपूर्ण शरीर तिच्या अंगावर टाकलं. आमच्या शरीराचा स्पर्श होता जणू अंगात वीज संचारली. मी तिचे ओठ पुन्हा एकदा आपल्या ओठात घेतले.
आणि आम्ही दोघेही एकमेकात पूर्णपणे हरवून गेलो. सासूबाईंनी आता लाजाचं सोडून मला पूर्ण साथ द्यायला सुरुवात केली होती. त्या वयातही त्यांच्या अंगातली ती आग बघून मी थक्क झालो होतो. अर्धा पाऊण तास आम्ही त्या खोलीत एकमेकांच्या शरीराचा पुरेपूर आनंद घेत होतो. बाहेर पाऊस पडत असावा किंवा शांतता असावी, पण त्या खोलीत मात्र आमच्या श्वासाचा आवाज आणि एकमेकांच्या शरीराची उब सर्व काही विसरायला लावत होते. संध्या आता पूर्णपणे माझ्या ताब्यात होती. तिने लाजेने तिचे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर धरले होते, पण मी तिचे हात बाजूला सारले आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि ओढ या दोन्ही गोष्टी एकत्र दिसत होत्या. मी माझ्या हातांनी तिच्या कमरेच्या त्या 35च्या वळणाला घट्ट पकडलं आणि तिला स्वतःकडे खेचलं. तिचं ते 36 भरलेलं शरीर जेव्हा माझ्या छातीला घासलं गेलं, तेव्हा माझ्या अंगातली रग अजूनही वाढली. मी खाली झुकून तिच्या मानेवर आणि खांद्यावर आपली ओठ टेकवली. ती हळूहळू सुस्काटे सोडू लागली. राहुल हळू सुद्धा जागी होईल, ती दबक्या आवाजात म्हणाली. मी तिच्या कानापाशी जाऊन कुजबुजलो. सासूबाई तिला गोळ्या दिल्या आहेत. ती सकाळी 9 वाजेपर्यंत उठणार नाही. आज फक्त तुम्ही आणि मीच आहोत. तुमच्या त्या मानलेल्या भावाला विसरून जाल असा अनुभव आज मी तुम्हाला देणार आहे. हे ऐकल्याबरोबर तिने माझे केस आपल्या हाताने घट्ट पकडले. मी तिचे ते दोन्ही मादक उरोज आपल्या दोन्ही हातात घेतले आणि त्यांना खेळवू लागलो. 43व्या वर्षीही तिचं शरीर इतकं घट्ट असेल असं मला वाटलं नव्हतं. तिची ती सावळ्या रंगाची त्वचा आणि त्यावर येणारा घाम तिला अजूनच मादक बनवत होता. मी हळूहळू खाली सरकलो आणि तिच्या पोटावर आपल्या ओठांनी जादू करायला सुरुवात केली. माझ्या जिभेचा स्पर्श होताच ती तिचं शरीर धनुष्यासारखं वर उचलत होती. तिच्या शरीराची ती वळण पाहून मला राहावेना. मी तिच्या मांड्याच्या मध्ये आपली जागा बनवली. तिने लाजेने पाय जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचे दोन्ही पाय रुंद केले आणि तिच्या मांड्यावर आपले ओठ टेकवले. तिथली त्वचा एवढी मऊ होती की जणू लोणीच. मी जेव्हा तिच्या केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित केलं, तेव्हा तिच्या तोंडातून एक जोरात हुंदका निघाला. तिने उशी आपल्या तोंडात दाबली, जेणेकरून आवाज बाहेर जाऊ नये. तिचं ते पूर्ण शरीर आता थरथरत होतं. तिला मिळणारा तो सुखद धक्का तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मग मी पुन्हा वर आलो आणि तिला आपल्या बाहूमध्ये घट्ट पकडलं. आता वेळ आली होती मुख्य खेळाची. मी तिला विचारलं, तयार आहात ना? तिने नुसतीच मान डोलावली. पुढचा तासभर त्या खोलीत फक्त आमच्या शरीराचा आवाज आणि आमच्या श्वासाची गती होती. सासूबाईंनी मला दिलेला प्रतिसाद हा सुधापेक्षाही कित्येक पटीने जास्त मादक होता. अनुभवामुळे असेल कदाचित, पण त्यांना कोणती गोष्ट कशी आवडते हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. आम्ही दोघेही एका अशा जागात पोहोचलो होतो जिथे नातं होतं काहीच उरलं नव्हतं. उरली होती ती फक्त 2 शरीराची भूक. पहाटेच्या वेळी जेव्हा आम्ही दोघेही पूर्णपणे शांत झालो, तेव्हा तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यात आता एक वेगळी चमक होती. ती म्हणाली, राहुल, आज जे झालं ते आपल्या दोघांमध्येच राहील ना? मी तिच्या कपाळावर पापी दिली आणि म्हणालो, नक्कीच सासूबाई. आता तर ही फक्त सुरुवात आहे. पहाटेचे 4 वाजले होते, पण सासूबाईच्या अंगातली ऊब अजूनही तशीच होती. तिने मला घट्ट मिठी मारली होती. मी हळूच तिच्या कानाशी गेलो आणि म्हणालो, सासूबाई, एकदा झालं, आता मन भरलं का? ती लाजत म्हणाली, आता काय विचारता? जे व्हायचं ते तर झालंच आहे. पण खरं सांगू राहुल,
तुझ्यासारखा सुखद धक्का मला आजवर कधीच मिळाला नव्हता. त्या भावापेक्षा तू कितीतरी पटीने भारी निघालास. तिचं ते कबूल करणं ऐकून माझा पुरुषी अहंकार सुखावला. मी पुन्हा एकदा तिच्या कमरेच्या वळणावर हात फिरवायला सुरुवात केली. तिने हसून माझ्या हाताला पकडलं. अहो बस आता. शरीर दुखायला लागलंय माझं. आणि आता उठवायला हवं. सुद्धा कधीही उठेल. मी तिला पुन्हा एकदा माझ्याकडे ओढलं आणि तिच्या ओठांवर घट्ट पापी दिली. ती पूर्णपणे विरघळली होती. आम्ही दोघेही उठलो, आपले कपडे नीट केले आणि सासूबाईंनी ती खोली आवरली. तिने आरशात स्वतःला पाहिलं. तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. तिने मला खुणेनेच बाहेर जायला सांगितले. मी बाहेरच्या हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपण्याचं नाटक केलं. थोड्या वेळाने सकाळी 8 वाजता सुद्धा डोळे चोळत बाहेर आली. तिला रात्रीच्या गोळ्यामुळे खूप काळ झोप लागली होती. सुधा म्हणाली, अरे बापरे, किती उशीर झाला मला. राहुल, तुम्ही कधी उठलात? मी म्हणालो, मी तर तासाभरापूर्वीच उठलो ग. तुझी आई केव्हाचीच उठून कामाला लागली आहे. तेवढ्या सासूबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांनी नाईटी बदलून छान साडी नेसली होती. पण त्यांच्या डोळ्यातली ती माझ्याबद्दलची ती एक गुपित नजर मला सर्व काही सांगून जात होती. सुधाला कशाचाच पत्ता नव्हता. नाश्ता करत असताना सासूबाईच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मी तिरव्या नजरेने पाहिलं. तोच मानलेला भाऊ होता. मेसेज होता, संध्या मी निघतोय. अर्ध्या तासात येतोय. पॉकेट सोबत घेतले. सासूबाईचा चेहरा पडला. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत भीती होती. मी शांतपणे चहाचा घोट घेतला आणि सासूबाईंना हळू डोळा मारला. आता खरा खेळ सुरू होणार होता. तो भाऊ येणार होता आणि त्याला काय उत्तर द्यायचं हे मी आधीच ठरवलं होतं. मी सुधाला म्हणालो, सुधा, तू गच्चीवर कपडे वाळत टाकायला जा. बघू, मला सासूबाईशी थोडं औषधाबाबत बोलायचं आहे. सुधा गेली आणि मी सासूबाईच्या जवळ गेलो. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, तुमचा भाऊ येतोय ना, येऊ द्या त्याला. आज त्याला समजावायला हवं की या घरावर आता कुणाची सत्ता आहे. सासूबाईच्या चेहऱ्यावर काम स्पष्ट दिसत होता. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, राहुल, त्याला आता कसं थांबू? तो आला तर सुधाला संशय येईल. मी हसलो आणि म्हणालो, घाबरू नका, तुम्ही फक्त शांत राहा. मी त्यांचा मोबाईल घेतला आणि त्या भावाला मेसेज टाकला. आज नको, राहुल अजून इथेच आहे. तू दुपारी 12 वाजता शेतातल्या कोठडीवर ये. तिथेच बोलू. तिकडून लगेच रिप्लाय आला, ठीक आहे, मी तिथेच वाट पाहतो. सासूबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. पण आता माझ्या मनात दुसरी योजना सुरू होती. मला त्या माणसाला कायमचं त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचं होतं, जेणेकरून सासूबाई फक्त माझ्याच राहतील. मी सासूबाईच्या अगदी जवळ गेलो. त्याच्या सुडोल कंबर पुन्हा एकदा माझ्या हाताच्या विखळ्यात घेतली आणि म्हणालो, तो तिथे वाट पाहणार आहे. पण तिथे तुम्ही नाही तर मी जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं? त्या थक्क होऊन माझ्याकडे बघू लागल्या. तुम्ही तिथे जाऊन काय करणार ते माझ्यावर सोडा. मी म्हणालो. तितक्या सुद्धा गच्चीवरून खाली आली. मी लगेच सासूबाईपासून दूर झालो. मी सुधाला म्हणालो, सुधा, मला थोडं मार्केटला जाऊन यायचं आहे. तोपर्यंत तू आईची काळजी घे. मी माझी मोटरसायकल काढली आणि सरळ शेताच्या दिशेने निघालो. सासूबाईंनी सांगितलेल्या त्या कोठडीपाशी एक पल्सर गाडी उभी होती. तो माणूस तिथे आरामात सिगारेट ओढत बसला होता. मला पाहताच तो दचकला. मी गाडी उभी केली आणि सरळ त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो. तो म्हणाला, अरे राहुल, तू इथे कुठे? संध्या कुठे आहे?
मी हसलो आणि माझ्या खिशातून माझा मोबाईल काढला. त्यातली रात्रीची चॅटिंग आणि काही रेकॉर्ड्स मी त्याला दाखवली. मी म्हणालो, बघ सासूबाईंनी आता तुझा नाद सोडलाय. कालची अख्खी रात्र त्यांनी माझ्यासोबत घालवली आहे. आता यापुढे तू त्यांच्या आसपास जरी दिसलास तर हे सगळं रेकॉर्डिंग तुझ्या घरच्यांना आणि गावातल्या लोकांना दाखवायला मला वेळ लागणार नाही. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला कळलं की आता त्याचं डाळ इथे शिजणार नाही. तो काहीही न बोलता आपली गाडी काढून तिथून पळाला. मी विजयी मुद्देने घरी परतलो. सासूबाई दारातच माझी वाट पाहत होत्या. सुद्धा आत कामात होती. मी सासूबाईच्या जवळ जाऊन हळूच त्याच्या कानात सांगितलं, तुमचा तो काटा कायमचा काढलाय. आता तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. सासूबाईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आलं. त्यांनी पताने आपला घाम पुसला आणि माझ्याकडे एका मादक नजरेने पाहिलं. त्यांच्या त्या 36-32-36च्या शरीराची हालचाल पाहून मला पुन्हा एकदा काल रात्रीची आठवण झाली. दुपारी सुद्धा झोपली असताना सासूबाई स्वयंपाकघरात काहीतरी करत होत्या. मी मागून गेलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्या मागे वळून माझ्या गळ्यात हात टाकून म्हणाल्या, राहुल, तू खरंच खूप हुशार निघालास. आता या घराची चावी तुझ्याच हातात आहे. सासूबाईंनी जसं हे मान्य केलं की घराची चावी आता माझ्या हातात आहे, तसा माझ्या मनातला आत्मविश्वास अजूनच वाढला. पण खरा ट्विस्ट तर आता अजून यायचा होता. संध्याकाळची वेळ होती. सुद्धा तिच्या मैत्रिणीकडे काही कामासाठी गेली होती आणि मेहुणी राणीचा अचानक हॉस्टेलवरून फोन आला की तिची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून ती घरी येते. सासूबाई थोड्या काळजीत होत्या, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजून होतं. राणी रात्री 8 वाजता घरी आली. तिला पाहताच माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लॉकडाऊनमध्ये तिने मला दिलेला तो सुखद अनुभव मी विसरलो नव्हतो. राणी दिसायला तिच्या आईसारखीच होती, पण थोडी जास्त बोल्ड होती. ती जेव्हा घरात आली तेव्हा तिने घट्ट जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. सासूबाईंनी तिला ओवाळलं आणि ती फ्रेश व्हायला गेली. रात्री जेवताना सासूबाई, राणी आणि मी अशी तिघंच होतो. सुद्धा यायला रात्र होणार होती. जेवताना राणीचं लक्ष सतत माझ्याकडे होतं. सासूबाईंना वाटत होतं की राणीला काहीच माहीत नाही, पण राणीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जेवण झाल्यावर सासूबाई किचनमध्ये गेल्या. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो. राणी हळूच माझ्या शेजारी येऊन बसली आणि कुजबुजली, राहुल दाजी, आईच्या खोलीत रात्री काय चाललं होतं ते मला सगळं माहीत आहे. माझा धक्का बसला. मी सावरून घेत विचारलं, काय बोलतेस राणी? काहीही काय? ती हसली आणि तिने तिचा मोबाईल माझ्यासमोर धरला. तिने गुपचूप हॉलमध्ये एक छोटा बेबी मॉनिटर कॅमेरा लावला होता, जो तिने हॉस्टेलवरून ऑनलाईन चेक केला होता. त्यात मी माझी सासूबाईची ते मादकक्षण कैद झाले होते. मी घाबरलो, पण तिने माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाली, दाजी घाबरू नका. आईला मी काहीच सांगणार नाही. उलट मला खूप आनंद झाला की आता तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? मी विचारलं. राणीने माझ्या कानाजवळ तोंड नेलं आणि म्हणाली, आईला जे सुख तुम्ही दिलं त्यापेक्षा जास्त सुख मला हवंय, आणि तेही आत्ताच्या आता, याच घरात, आईच्या समोर. मित्रांनो, पुढचा भाग खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा.
10 कमेंट आले तर लगेच दुसरा भाग घेऊन येईल. धन्यवाद.